महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करतोय। धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय। आज ज्यांचा 133वा जन्मदिवस त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। या देशाचा कणखर नेतृत्व पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आज आपण जे सर्व मंडळी जमा झालेलो आहोत त्या आपल्या सगळ्यांच्या वहिनी सुनीताताई यांची 7 मेला होणारी निवडणूक आणि त्यांना जे काही मतदान करायचं आहे त्यासाठी आज मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपले उपमुख्यमंत्री अजितदादा, आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते माजी आमदार शरद भाऊ, आमचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब, त्याचप्रमाणे आमचे अजय भोसले, आपल्या चारही पक्षाचे प्रमुख मंडळी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, आरपीआय, आमची शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडी आणि उपस्थित 12 वाजल्यापासून मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो। आज जरी तुम्ही 4 तास आमच्यासाठी थांबलेला असाल, पुढची संपूर्ण 5 वर्ष आमच्या वहिनी आणि अजितदादा आणि व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी ही तुमच्यासाठी असणार आहे, हा आमचा तुम्हाला शब्द आहे। म्हणजे 5 वर्षातून एकदा फक्त तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं आहे। आशीर्वादाच्या रूपाने 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी आमच्या वहिनीला दिलीत। दादा तर आहेतच, तर आता बाळासाहेबांनी मगाही सांगितलं, ज्याच्या मनामध्ये भावना असतात त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतात, ज्याच्या मनामध्ये भावना नसतात त्याच्या डोळ्यातून अश्रू येत नाही आहेत। ते फक्त हातवारे करणार, काय स्टाईल करणार, काय शायनिंग करणार। आमच्या वहिनींचं तसं नाही आहे। सोजवळ सवासीन म्हणून आतापर्यंत तिने काम पाहिलं, कधीही राजकारणामध्ये कुठेही हस्तक्षेप केला नाही आहे। दादानी तिच्यावरती अन्याय केला खरं म्हणजे, परंतु आपल्या सगळ्यांच्या खातर आपल्या सुनेत्र वहिनींना उमेदवारी द्यावी म्हणून आपल्या सगळ्यांची मागणी होती, ती पूर्ण झालेली आहे। आता तिला निवडून आणण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे, ही तुम्हाला आमची प्रेमाची विनंती आहे। विकास कामांच्या संदर्भात तुम्ही कोणी काही काळजी करायचं कारण नाही आहे। शरद भाऊ, तुम्ही अभ्यासक आहात, तुम्हाला अनुभव आहे, बाकी व्यासपीठावर आपल्या सर्व पक्षाची मान्यवर मंडळी आहेत, ही सगळी आहेत। आणि ज्या वेळेला तुम्ही या मुळशी तालुक्यामधून जो लीड द्याल त्याच्यावरती तुमची विकास कामं अवलंबून राहतील, हेही तुम्हाला सांगतो। कारण जर तुम्ही आज मेहनतीने जास्तीत जास्त जर लीड दिला तर तुम्हाला जास्तीत जास्त निधी देण्याची जबाबदारी या विधिमंडळाचा एक सदस्य म्हणून आणि दादांसारखा एक अभ्यासू उपमुख्यमंत्री म्हणून आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र साहेब, उपमुख्यमंत्री, या सगळ्यांच्या माध्यमातून झुकतं माप तुम्हाला देण्याची जबाबदारी अजितदादांना आम्ही सगळी मंडळी घेतो, हा तुम्हाला आम्ही एक शब्द देतोय। म्हणजे काय, ज्याच्या हातात काय नाही तो काय करणार आहे? परंतु आज देशात सत्ता आपल्याकडे आहे, राज्यात सत्ता आपल्याकडे आहे, मग अजून 6 महिने या राज्याची सत्ता उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आम्ही सगळे मंडळी आहोत। पुढची सत्ता तर आम्ही आणणार, तो भाग वेगळा आहे, पण या 5-6 महिन्यामध्ये पण तुम्हाला आम्ही चमत्कार करून दाखवू। जी तुम्ही आता कामाची यादी सांगितलीत, वाचलीत, जे निवेदन दिलेले आहे त्याला जास्तीत जास्त निधी देण्याची जबाबदारी आम्ही विधिमंडळातून घेऊया आणि दादा देतील, ही मला पूर्ण खात्री आहे। दादांकडे आमच्या सगळ्या महाराष्ट्राची तिजोरीची चावी आहे, ते काय चमत्कार करतील ते आज कोण काही सांगू शकत नाही आहे। साधा एका सरपंचाला 2 कोटीचा निधी, नगरसेवकांना निधी, आम्ही आश्चर्यचकित होऊन राहतो, रागवतो कधी कधी आम्ही पण, बोले आमच्या सरपंचाला कसं सांभाळायचं, नगरसेवकांना कसं सांभाळायचं, जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष यांना कसं सांभाळायचं, ही जर टॅग कोणाकडे असेल
तर ती अजितदादांकडे आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही आहे. म्हणजे विकास कामं तर होणार आहेत, ती होतच राहणार आहेत. यावर्षी रस्ता केला 4 वर्षांनी परत करावा लागतोय. पाण्याची योजना केली परत तिला रिपेअर करावा लागतोय. या घडामोडी चालू आहेत. पण तुमच्या गोरगरीब जनतेसाठी आपल्या सरकारने काय केलं, आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय केलं, आपल्या पंतप्रधानांनी काय केलं, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. भावनिक होऊन सगळेच येतात, सांगतात, बोलतात, त्याच्यावरती जाऊ नका. कामं आम्ही प्रत्यक्ष केलीत काय ते एकमेकाला सांगा. सांगा बरी, आतापर्यंत कुठल्या राज्यामध्ये महिलांना अर्ध तिकीट होतं, आता तुम्हाला अर्ध तिकीट मिळतंय का? कुठेही जा तुम्ही महाराष्ट्रामध्ये अर्ध तिकीट, 75 वर्षाच्या वरती फुकट तिकीट. मग पुरुष असो महिला असो कोणी असो, मग तो कुठेही जा, लेकीकडे जा, सुनेकडे जा, जावयाकडे जा, कुठं पण जा, त्याला महाराष्ट्रामध्ये अर्ध तिकीट. कुठलंही देवदर्शन करायला जा, त्या महिलेला अर्ध तिकीट, 75 वर्ष फुकट तिकीट. म्हणजे आमच्या महिलांसाठी काय केलं आमच्या नवीन सरकारने? लेक लाडली लखपती ही योजना या सरकारने आपल्या आणली. काय त्याची किती लोकांना माहिती आहे का लेक लाडली लखपती? मग जर लेक लाडली लखपती असाल तर माझ्या मुलीला जर जन्म दिला तर तिला 5,000 रुपये पहिले तिच्या खात्यात, पहिलीला गेल्यावर 6,000, 5वीला गेल्यावर 7,000, 11वीला गेल्यावर 8,000, 26,000 इथं. 17 वर्षातून 18व्या वर्षामध्ये पदार्पण केलं का डायरेक्ट तिच्या खात्यामध्ये 75,000, 1,01,000 त्या माझ्या मुलीच्या खात्यामध्ये परत करायचे नाहीत. एका महिलेला 2 मुलींपर्यंत 1-1 लाख रुपये, 1-1 लाख रुपये मिळतात म्हणून तिसरी पण मुलगी पाहिजे सांगाल तर जमणार नाही. लक्षात ठेवा, नाही तर आमची मुलांची संख्या कमी कराल. म्हणून 2 मुलींपर्यंत 1-1. उच्च शिक्षणासाठी आपल्याला चांगल्यात चांगली कॉलेज, त्याला फी माफ आहे. वरच्या आमच्या सामान्य जनतेतल्या मुलींना मोठं शिक्षण घेता येत नाही. आपल्या सरकारने केलेली कामं कार्य ही तुम्हाला आम्ही सांगतोय. शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6,000 रुपये येत होते, आता परत आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी 6,000 दिले. असे 12,000 रुपये वर्षाला माझ्या शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये येणार आहेत. आमची विधवा महिला असली, पूर्वी 1,000 होते, आता 1,500 रुपये तिला दर महिन्याला मिळणार. दिव्यांग असतात, अपंग असतात, यांना पूर्वी 1,000 होते, आता 1,500 रुपये. शेतकऱ्यांना विविध योजनेमधून शासन आपल्या दारी अर्ध तिकीट, जे काय तुम्हाला साहित्य घेईल ते अर्ध्यामध्ये. महिलांच्या बचत गटाला पूर्वी 15,000 रुपयाचं भांडवल द्यायचे, आता 30,000 रुपये केलेत. जुने बचत गट आहेत त्यांना आणखीन 15,000 रुपये द्यायचे ठरलेत. असे त्यांना 30,000 आणि नवीनला 30,000. त्यानंतर तुम्हाला जर उद्योगधंदा करायचा असेल तर आपल्या उद्योग खात्यांकडून 1 लाखाला 35,000ची सबसिडी, 10 लाखाला 3.5 लाखाची सबसिडी कोण देणार आहे हो? मग सांगा आम्हाला. सुनेत्रा वहिनी पाहिजेत का दुसरं? आता आम्ही त्यांचं नाव नाही घेत, पण ठीक आहे, आपल्याला एकच नाव समोर ठेवायचं आहे सुनेत्रा वहिनींचं, आणि निशाणी ठेवायची आहे घड्याळ. आम्हाला कल्पना आहे, आम्ही गेले अनेक वर्ष धनुष्यबाण या निशाणीवरती, भारतीय जनता पार्टी कमल या निशाणीवरती बटन दाबून मतदान करायचे. परंतु आता आपली युती आहे, महायुती आहे, 3 लोकांची, 4 लोकांची. मग त्याच्यामध्ये आमचं कर्तव्य काय आहे? ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस यांचे उमेदवार असतील तिथं घड्याळ चिन्हाच्या समोर आपण सगळ्यांनी बटन दाबायचं आहे. जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे, आणि जिथं भारतीय जनता पार्टीचा असेल तिथं कमळचं बटन दाबायचं आहे. मग तुम्ही आम्हाला सांगा, ज्या काय कोणाच्या कुरबुऱ्या असतील त्या आता बाजूला ठेवा. का तिकडं श्रीरंगाप्पा बारणे हा शिवसेनेचा उमेदवार आहे, मग तिथं राष्ट्रवादीची मदत लागणार नाही, तिथं भारतीय जनता पार्टीची मदत लागणार नाही, RPIची मनसेची मदत लागणार नाही. मग ज्या ठिकाणी जो उमेदवार असेल, ज्याचं चिन्ह आहे त्याला आपण सगळ्यांनी खुले आम मदत करायची आहे. 45 पारचा नारा दिला आम्ही ह्या 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या जीवावरती. त्यांनी कोणाच्या जीवावरती नारा दिलाय? हे व्यासपीठावर बसलेले आम्ही प्रमुख लोक. आम्ही कोणाच्या जीवावर सांगतोय? हे तुम्ही असणारे सर्व मतदार बांधव भगिनी. मग माझी विनंती आहे, 7 तारखेला होणारी निवडणूक ही संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी ही निवडणूक आहे तुमच्या मतदारसंघाची.
आणि म्हणून करता तुम्हाला आमची विनंती आहे, घड्याळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आहे 7 तारखेला. काही अडीअडचणी असतील त्या बाजूला ठेवा, परंतु तो दिवस एक पवित्र दिवस म्हणून समजा आणि कोणीही कुठं न जाता या सुमित्रा वहिनीला आपण भरघोस मताने निवडून द्यावं, हीच तुम्हाला एक रायगडच्या मावळ्याची विनंती करतो. आता माझ्या इथं पण सुनील तटकरे म्हणून दादांनी दिलेले उमेदवारात विचारा. आज 1 नंबरचं मतदान माझ्या महाड विधानसभा मतदारसंघातून गेले अनेक वर्ष आम्ही धनुष्यबाणाशिवाय दुसरं नाव नव्हतं, पण आता आम्ही सगळ्यांना सांगितलं, कन्व्हिन्स केलं आणि आम्हाला ह्या लागून असलेल्या सीट तिकडून भोरच्या बाजून आमचा येतो, वेल्ल्याच्या बाजून आमचा भाग येतो आणि इकडं मुळशीच्या बाजून येतो. या तिन्ही तालुक्यांच्या बाजूने हा आपला मतदारसंघ येतो. जी काठावरची गाव आहेत दादा, ज्यांना काय काय छोट्या मोठ्या अडचण लागतात, कोणाचं ऍक्सिडेंट झालं, काय झालं, काय मंदिराचं काम काही असो, तरी एक रायगडचा मावळा म्हणून आणि बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक म्हणून जेवढं जेवढं शक्य आहे, आज बाळासाहेब चांदोरने मला सांगितलं, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला यावं लागतं. जर कार्यकर्त्याला आम्ही ताकद नाही दिली तर कार्यकर्ता पुढे पळणार कसा? कारण तुमची स्टाईल थोडी आम्ही वापरतो. हा, पण काय झालंय, आता तुम्ही इथं असल्यामुळे आम्हाला काळजी थोडीशी कमी झाली. आता तुम्हाला पहिले आम्ही ताकद देतो, नंतर मग आम्हाला तुम्ही ताकद द्यायची आहे. एवढीच तुम्हाला विनंती करतो. माझ्या सर्व मतदार बांधवांना, भगिनींना, कार्यकर्त्यांना, युवा सेनाला सगळ्यांना विनंती करतो, 7 मेला आपण घड्याळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून वहिनींना भरघोस मताने विजय करायचा आहे. एवढीच तुम्हाला विनंती करतो. कुठलाही प्रसंग असू द्या, महाराष्ट्रातल्या एकच दादा सांगतो, संपवतो. आज आजारीपणाच्या ह्याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक आजारपणाला आम्ही पैसे देतो. जर एखादा मोठा आजार असला तर पूर्वी 1.5 लाख होते महात्मा फुलेतून, आता ते 5 लाख देतो आपण कोणाला पण. ह्या बसलेल्या उठलेल्या आम्ही सगळ्यांना 5 लाखाची मदत दिली जाते. आम्हाला कल्पना आहे, गरीबाला आजार आता परवडत नाही आहे. किडनी फेल होते, कॅन्सर होतोय, हार्ट अटॅक येतोय, पाय फ्रॅक्चर होतोय, वाट्या बदलायला लागतात, खुबे बदलायला लागतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची 2 हॉस्पिटल ठाण्याला, एक मातोश्री गंगूबाई आणि एक धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आतापर्यंत हजारो पेशंट, तिथं पायाची वाटी बदलायची असेल, आपल्या पाठीच्या कमरेच्या खालचा खुबा बदलायचा असेल, 1 रुपया द्यायचा नाही. हार्ट अटॅकची एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी करायची असेल, 1 रुपया द्यायचा नाही. ओपन हार्ट सर्जरी करायची असली 1ही रुपया द्यायचा नाही आहे. म्हणून लाडके मुख्यमंत्री त्यांना म्हटलं जातं. एवढीच विनंती करतो, त्यांचे शिलेदार म्हणून आज जे आम्ही इथं आलेलो आहोत ते केवळ आमच्या वहिनींसाठी आलेलो आहोत. आणि त्यांना पुन्हा एकदा घड्याळ या निशाणीच्या समोरचं बटन दाबून त्यांना विजय करावं एवढी विनंती करतो. आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णाराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.